नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भगवंत क्लासेस मध्ये आपले स्वागत। आज आपण क्लास 7 इयत्ता 7वीच्या प्रॅक्टिस सेट नंबर 39 बघणार आहोत। पहिलं गणित बघा। सुरेश अँड रमेश टुगेदर इन्व्हेस्ट रुपीज 1,44,000। 1,44,000 सुरेश आणि रमेशने इन्व्हेस्ट केले। कशात केले? अच्छा, रेशो दिला आधी। इन द रेशो 4:5 4:5 या रेशोने त्यांनी इन्व्हेस्ट केले अँड ब्रॉट अ प्लॉट ऑफ लँड। एक प्लॉट घेतला त्यांनी जमिनीचा। आफ्टर सम इयर्स दे सोल्ड इट ॲट प्रॉफिट ऑफ 20%। व्हॉट प्रॉफिट डिड ईच ऑफ देम गेट? त्यांना किती प्रॉफिट मिळाला? आता त्यांचा प्रॉफिट रेशो दिलेला आहे आपल्याला, सॉरी इन्व्हेस्टमेंट रेशो दिलेला आहे। प्रॉफिट 20% झालेला आहे आणि इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे। तर सगळ्यात आधी त्यांचा प्रॉफिट आपल्याला वाटायचा असेल तर प्रॉफिट काढावा लागेल। मग प्रॉफिट किती रकमेवर मिळाला? सोल्युशन बघा। इन्व्हेस्टमेंट रुपीज 1,44,000। किती इन्व्हेस्टमेंट आहे? 1,44,000। आणि प्रॉफिट किती झाला? प्रॉफिट झाला 20%। बघा आता, देअरफॉर 20% म्हणजे 100 पैकी 20 झाला। पर्सेंट म्हणजे 4। 20% म्हणजे 20/100 इंटू किती रकमेवर झाला? 1,44,000 वर झाला। हा, तर मग तो किती झाला? रुपीज, हे बघा, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य, याच्यावरचा 1 शून्य आणि याच्यावरचा 1 शून्य, 2 शून्य तसे घेऊन घ्यायचे। 2 4 जा 8, अगेन 2 4 जा 8 आणि 2 1 जा 2। बघा प्रॉफिट किती झाला? 28,800। आता 28,800 जो प्रॉफिट झालेला आहे तर त्यांच्या रेशोच्या पटीत तो वाटावा लागेल। रेशो दिलेला आहे 4:2। मग बघा, द प्रॉफिट is to be shared in the ratio 4:5। 4:5 हा रेशो आहे, त्या रेशो मध्ये वाटायचे आहे। मग लेट द प्रॉफिट रिसीव्ड, let the profit received by Suresh 4x and Ramesh 5x। रमेशचा किती घेतला आपण? 5x घेतला। सुरेशचा 4x, रमेशचा 5x घेतला। आता बघा, 4x आणि 5x मिळून प्रॉफिट किती झालेला आहे? 28,800। मग देअरफॉर 4x plus 5x is equal to 28,800। हा त्यांचा प्रॉफिट आहे। आता देअरफॉर 9x is equal to 28,800, बरोबर का? आता 9 into x आहे, म्हणजे इथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे जाताना तो डिवाइड करणार। देअरफॉर x is equal to 28,800 upon 9। बघा आता 9 1 जा 9, 9 3 जा 27, खाली उरला 1, 9 2 जा 18, 9 2 18, 32, हे 2 शून्य तसेच्या तसे।
म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली, देअरफॉर x इज इक्वल टू 3200. x ची व्हॅल्यू आली 3200. आता सुरेशचा प्रॉफिट किती आहे 4x आणि रमेशचा किती आहे 5x. मग बघा 4x is equal to 4 into 3200 and 5x is equal to 5 into 3200. अशा पद्धतीने होईल. आता 4 2 जा 8 आणि 4 3 जा 12. दोन शून्य तसेच्या तसे किती आलं 12800. आणि हे दोन शून्य तसेच्या तसे घ्या. 5 2 जा 10 0 कॅरी 1 5 3 जा 15 15 आणि 1 16 किती आलं 16000 रुपये. म्हणजेच काय सुरेशचा प्रॉफिट आला 12800 रुपये आणि रमेशचा प्रॉफिट आला 16000 रुपये. सुरेश got profit आणि रमेश got profit. $12,800 सुरेशचे आले आणि रमेशचे आले 16,000. बघा अशा पद्धतीने सॉल्व्ह केलं. दुसरं गणित बघा. विराट अँड सम्राट स्टार्ट अ बिझनेस बाय इन्व्हेस्टिंग ₹50,000 and ₹120,000 respectively. They incurred loss 20%. How much loss did each of them incur? आता विराटने 50,000 इन्व्हेस्ट केले होते आणि सम्राटने 120,000 इन्व्हेस्ट केले होते. तर त्यांना 20% लॉस झाला. तर एकाला किती लॉस झाला ते काढायचं आहे. तर त्यांची इन्व्हेस्टमेंटचा आधी आपल्याला रेशो काढावा लागेल. तर बघा सोल्युशन. द रेशो of the investment is equal to 50,000 is to 1,20,000. आता 50,000 is equal to 1,20,000 म्हणजेच 50,000 upon 1,20,000 is equal to हे 4 शून्य कट is equal to 5 upon 12 is equal to 5:12. हा झाला त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा रेशो 5:12. आता त्यांची टोटल इन्व्हेस्टमेंट काढावी लागेल. टोटल इन्व्हेस्टमेंट is equal to ₹50,000 plus ₹1,20,000 is equal to ₹1,70,000. ही झाली टोटल इन्व्हेस्टमेंट. लॉस किती झाला. लॉस इज इक्वल टू 20%. किती झाला 20% लॉस झाला. 20% लॉस झाला. किती रकमेवर झाला 1,70,000. मग बघा therefore loss is equal to 20 upon 100 into 1,70,000. आले का. हे 2 0 गेले, हे 2 0 गेले. 17 2 34 is equal to 17 2 जा 34 3 0 तसे. म्हणजे लॉस किती झाला ₹34,000. किती रुपयाला झाला 1,70,000. काय पर्सेंटने झाला 20% झाला.
आलं का लक्षात? मग विराटची इन्व्हेस्टमेंट किती? 5:12 हे त्यांचा रेशो आहे. मग बघा आता, लेट द लॉस incurred by Virat be rupees 5x and Samrat be rupees किती आहे? 12x. आलं का इथपर्यंत? therefore 5x plus 12x is equal to 17x. 17x. आता 17x हे काय झालं? त्यांचा टोटल इन्व्हेस्टमेंटचा रेशो झाला. आणि त्या 17x च्या अगेन किती लॉस झाला? 34,000. मग बघा, therefore 17x is equal to 34,000. therefore इथं 17 मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे जाताना डिवाइड करणार, x is equal to 34,000 upon 70. ओके. आता बघा, therefore x is equal to 71 चा 70, 72 चा 34, हे 3 0 तसेच तसे 2000. x ची व्हॅल्यू आली 2000. मग बघा, विराट लॉस is equal to rupees 5x आणि सम्राट लॉस is equal to rupees किती आहे? 12x. म्हणजेच काय? 5 into 2000 आणि 12 into 2000. म्हणजे विराटला लॉस किती झाला? 10,000, 10,000. आणि सम्राटला किती झाला? 24,000. हा, मग आपलं फायनल आन्सर काय आलं? आन्सर इज इक्वल टू विराट लॉस रुपीज 10,000 आणि सम्राट लॉस रुपीज 24,000. पुढचं गणित बघा. श्वेता, पीयूष and Nachiket invest rupees 80,000 and start a business of selling sheets and towels purchased from Solapur. सोलापूरवरून घेतलेले टॉवेल्स आणि शीट्स विकण्याचा बिझनेस श्वेता, पीयूष आणि नचिकेतने सुरू केलेला आहे आणि त्यांची टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 80,000. श्वेता शेअर ऑफ कॅपिटल वॉज रुपीज 30,000. श्वेताची इन्व्हेस्टमेंट आहे 30,000. पीयूष इन्व्हेस्टमेंट रुपीज 12,000. At the end of the year, they made profit of 24%. 24% चा त्यांना काय झाला? प्रॉफिट झाला. What is Nachiket's investment and his share of profit? आता बघा, आपल्याला श्वेताची इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे 30,000, पीयूषची दिलेली आहे 12,000 आणि टोटल इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे 80,000. तर नचिकेतचा प्रॉफिट काढायचा आहे आणि नचिकेतची इन्व्हेस्टमेंट काढायची आहे. बघा आता सोल्युशन मध्ये, investment of Shweta is equal to rupees 30,000. Investment of Piyush rupees 12,000 आणि investment of Nachiket rupees X. X आपण
मानली आहे त्याची इन्व्हेस्टमेंट, कारण त्याची इन्व्हेस्टमेंट आपल्याला माहित नाही. मग बघा आता टोटल इन्व्हेस्टमेंट रुपीज 80,000. मग टोटल इन्व्हेस्टमेंट कशी काढली? देअरफॉर 30,000 plus 12,000 plus x is equal to 80,000. Therefore, x is equal to 80,000 minus 30 आणि 10 40 आणि 2 45 24,000. दोघांची इन्व्हेस्टमेंट किती झाली? श्वेता आणि पियुषच्या इन्व्हेस्टमेंटची ऍडिशन किती झाली? 42,000. ती x ची व्हॅल्यू म्हणजे नचिकेतची इन्व्हेस्टमेंट काढण्यासाठी 80,000 मधून आपण मायनस केली. देअरफॉर x इज इक्वल टू 38,000. किती आली? इन्व्हेस्टमेंट ऑफ नचिकेता, इन्वेस्टमेंट ऑफ नचिकेत इज इक्वल टू रुपीज 38,000. ओके, आता तिघांची इन्व्हेस्टमेंट आपल्याला मिळाली आहे. आपला अर्धगणित पूर्ण झालेला आहे. आता उरलेल्या अर्धगणितामध्ये त्यांनी काय विचारलं आहे? नचिकेतचा प्रॉफिट शेअर किती? आता त्यांना प्रॉफिट किती झाला? 24,000. किती इन्व्हेस्टमेंट वर झाला? 80,000 वर झाला. मग बघा आता therefore profit is equal to 20%. Therefore नचिकेत इन्व्हेस्टमेंट रुपीज 38,000. आता बघा 24% प्रॉफिट झाला. 24% प्रॉफिट याला श्वेताला 30,000 चा अगेन्स्ट झाला, पियुषला 12,000 चा अगेन्स्ट झाला आणि नचिकेतला 38,000 चा अगेन्स्ट झाला. मग नचिकेतच्या इन्व्हेस्टमेंट वरच 24 प्रॉफिट आपल्याला काढायचा आहे, कारण त्यांनी तेवढंच विचारलेलं आहे. तर बघा आता किती प्रॉफिट झाला? 24%. 24/100 इंटू किती रुपयावर? 38,000. 38,000 नचिकेतची इन्व्हेस्टमेंट आहे. नचिकेतच्या इन्व्हेस्टमेंट वरच प्रॉफिट काढायचा आहे. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 24 इंटू 38 बघा मग 24 इंटू 38 9,120. म्हणजेच आपला आन्सर काय आलं? आन्सर इज इक्वल टू नचिकेत इन्व्हेस्टमेंट रुपीज 38,000 and profit rupees 9,120 rupees. 8,000 and profit rupees 9,120 rupees. ओके, बघा आता चौथं गणित. A and B share a profit of rupees 24,500 in the proportion of 3:7. A आणि B ला प्रॉफिट झाला आणि त्यांनी तो 3:7 या रेशो मध्ये वाटून घेतला. पण त्यांनी काय केलं? each of them give 2% of share of profit to सोल्जर्स वेलफेअर फंड. सोल्जर वेलफेअर फंडला प्रत्येकी
2% त्यांनी त्यांच्या प्रॉफिट मधून दिलेले आहे. व्हॉट वॉज ऍक्च्युअल अमाउंट गिवन टू द फंड बाय इच, प्रत्येकाने किती अमाउंट दिली ते काढायचं आहे. तर ते काढत असताना आधी आपल्याला त्यांचा प्रॉफिट काढावा लागेल. मग प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला प्रॉफिट रेशो जो दिलेला आहे त्याच्यावरून सोडवावं लागेल. तर बघा सोल्युशन मध्ये कशा पद्धतीने होईल, तर प्रॉफिट रेशो द प्रॉफिट इज शेअर इन द रेशो 3:7. मग बघा, लेट ए गेट rupees 3x and B get rupees 7x. Therefore 3x plus 7x is equal to 24,500. Therefore 10x is equal to 24,500. आता इथं 10 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे जाताना डिवाइड करणार. x is equal to 24,500 upon 10. हा 0 गेला, हा 0 गेला. Therefore x is equal to 2,450. ही झाली x ची व्हॅल्यू. आता x ची व्हॅल्यू मिळाली, मग प्रॉफिट get profit आणि B get profit. आता बघा A चा रेशो किती आहे, 3x आणि B चा रेशो किती आहे, 7x. x ची व्हॅल्यू बघा किती आहे, x ची व्हॅल्यू 2450. मग 3 into 2450 आणि 7 into 2450. बघा मग ए ला किती प्रॉफिट झाला, रुपीज 7,350 ए चा प्रॉफिट झाला. आणि बी ला किती प्रॉफिट झाला, बी गॉट रुपीज 17,150. हा झाला यांचा प्रॉफिट. आता या प्रॉफिटच्या 2% त्यांनी काय केलं, वेलफेअर फंडामध्ये रक्कम दान केलेली आहे. तर मग 2% of rupees 7,350 आणि 2% of rupees 17,150. बघा मग आता कसं होईल, 2% म्हटल्याच्या नंतर 2/100 into 7,350 आणि इकडे 2/100 into 17,150. बघा अशा पद्धतीने मांडणी होईल. आता याचं उत्तर बघा काय येत आहे, हा शून्य गेला, तसंच इथं हा शून्य गेला. 10 ने डिवाइड करायचं आहे. मग याचं उत्तर आलं रुपीज
147 आणि याचं उत्तर आलं ₹343. म्हणजेच काय आलं ए बी डोनेटेड ए ने किती डोनेट केले ₹100 ने किती डोनेट केले 147 आणि बी ने किती डोनेट केले बी ने डोनेट केले ₹343 हे झालं आपलं उत्तर. एक मिनिट. बघा पाचवं गणित. जया, सीमा, निखिल and Nilesh invest ₹3,60,000 in a business in proportion 3:4:7:6. What was Jaya's actual share in the capital? तर जया म्हणजे एक नंबरची व्यक्ती म्हणजेच काय 3. त्यांचा रेशो किती आहे 3 आणि ऍक्च्युअल शेअर इन द कॅपिटल दे मेड प्रॉफिट त्यांना काय झालं प्रॉफिट झाला किती झाला 20%. हाऊ मच प्रॉफिट डिड निखिल मेड निखिलला किती प्रॉफिट मिळेल. तर बघा आता त्यांचा रेशो दिलेला आहे आणि टोटल इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे. तर आपण आधी जयाची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट काढून घेऊ. त्यासाठी आपल्याला सोल्युशन बघा. The investment is in proportion 3:4:7:6. मग लेट जया इन्वेस्टमेंट 3x सीमा सीमाची इन्व्हेस्टमेंट 4x. त्याच्यानंतर निखिलची इन्व्हेस्टमेंट 7x आणि त्यानंतर निलेश इज इक्वल टू किती 6x. आता बघा टोटल इन्व्हेस्टमेंट is equal to 3x plus 4x plus 7x plus 6x is equal to 3,60,000. किती झाली 3,60,000. बघा मग आता therefore 20x is equal to 3,60,000. इकडे x 20 बरोबर मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे जाताना तो डिवाइड करणार 3,60,000 अपॉन 20. हा 0 गेला 2 1 जा 2 2 1 जा 2 2 9 जा 18 सॉरी 2 8 जा 16. मग काय झालं x ची व्हॅल्यू किती आली 18,000 रुपये 18,000. बघा आता x ची व्हॅल्यू 18,000 आलेली आहे. तर जयाची इन्व्हेस्टमेंट आपल्याला विचारली आहे. जयाज
इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू 3x म्हणजे 3 इंटू 18. मग जयाची इन्व्हेस्टमेंट 18 × 54 रुपीज 54,000. 18 × 54,000 रुपये जयाची इन्व्हेस्टमेंट आली. आता आपल्याला काय विचारलं, जयाची इन्व्हेस्टमेंट काढली आपण, आपल्याला हाऊ मच प्रॉफिट डिड निखिल मेड. हा, मग निखिलचा प्रॉफिट काढायचा. निखिलचा प्रॉफिट काढायचा तर आधी त्यांचा इन्व्हेस्टमेंट वर किती प्रॉफिट झाला ते काढावं लागेल. मग 12% प्रॉफिट, 12% प्रॉफिट ऑन रुपीज किती रुपयावर झाला, 3,60,000 वर झाला. 3,60,000 वर झाला म्हणजे therefore profit is equal to 12/100 into 3,60,000. हे दोन झिरो गेले, हे दोन झिरो गेले. बघा मग 3,600 into 12, मग therefore profit is equal to 43,200. हा झाला प्रॉफिट. प्रॉफिट किती झाला, 43,200 हा टोटल प्रॉफिट झाला. आणि जयाची इन्व्हेस्टमेंट झाली ₹54,000. आता आपल्याला पुढे काय विचारलंय, निखिलचा प्रॉफिट. मग निखिलची इन्व्हेस्टमेंट काढावी लागेल. बघा आता निखिल इन्व्हेस्ट रुपीज किती, निखिलची इन्व्हेस्टमेंट इथे लिहिली आपण 6x. नाही, ती निलेशची इन्व्हेस्टमेंट आहे, निखिलची 7x आहे. रुपीज 7x म्हणजेच काय, x ची व्हॅल्यू काढली आपण. x ची व्हॅल्यू किती काढली, ही काढली 18,000 रुपये. x ची व्हॅल्यू मग काय करायचं, 7 × 18. 7 × 18,000. नाही, असं नाही करता येणार. निखिलची इन्व्हेस्टमेंट 7x कशातून आहे, आउट ऑफ 20x. 20x मधून त्याची इन्व्हेस्टमेंट किती आहे, 7x. आणि टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, प्रॉफिट रेशो काढायचा आहे आपल्याला. निखिलची इन्व्हेस्टमेंट 7x आहे आउट ऑफ 20x आणि प्रॉफिट किती झालेला आहे, 43,200. हा झाला प्रॉफिट 43,200. मग बघा आता निखिल्स प्रॉफिट is equal to 7x upon 20x into 43,200. बघा, डायरेक्ट आपण त्याची इन्व्हेस्टमेंट काढण्याऐवजी प्रॉफिट काढू. निखिलची इन्व्हेस्टमेंट ₹7x आउट ऑफ 20x. मग निखिल्स प्रॉफिट 7x upon 20x आणि 43,200 ने त्याला मल्टिप्लाय केलेलं आहे. याच्यामध्ये बघा आता हा x गेला, हा x गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. 2 1 2, 2 2 4, 2 1 2, 2 6
12 तासाचे तसा आणि 7 इंटू 2160 7 इंटू 2160 म्हणजे निखिल गेट प्रॉफिट रुपीज 2160 इंटू 7 म्हणजेच रुपीज 707 साइन 7 42 चे 2 हातचे आले 4 7 आणि 4 11चा 1 हातचा आला 1 7 2 14 ने 15 15,120 हा झाला निखिलचा प्रॉफिट। बघा निखिलचा प्रॉफिट किती झाला 15,120। बघा मग आपण काय काय सोडवलं याच्यामध्ये त्यांची टोटल इन्व्हेस्टमेंट काढली आपण टोटल इन्व्हेस्टमेंट काढली 20x म्हणजे कशाच्या अगेन्स्ट होती 3,60,000च्या अगेन्स्ट त्याच्यावर आपण x ची व्हॅल्यू काढली 18,000 x च्या व्हॅल्यू वरून आपण जयाची इन्व्हेस्टमेंट काढली जयाची इन्व्हेस्टमेंट आली 54,000 रुपये आणि प्रॉफिट त्यांचा 12% 12% होता कशावर होता 3,60,000वर प्रॉफिट काढला आपण प्रॉफिट आला 43,200 निखिलची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती 7x आणि कशाच्या 20x च्या अगेन्स्ट आहे म्हणून निखिलचा प्रॉफिट काढताना 7x अपॉन 20 गेलं काटाकाटी करून उत्तर काढलेलं आहे निखिल गेट प्रॉफिट रुपीज 15,120। विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला प्रॉब्लेम सेट नंबर 39 क्लास 7 हा आता पूर्ण झालेला आहे। असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्री भगवंत क्लासेस या चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद।